असा आजार झालाय की माझं खूप पोट दुखायचं, मला ब्लडिंग व्हायचं, काहीच मला काही तिथे कळत नव्हतं. बरेच डॉक्टर केले. नंतर मी इकडे माझ्या भावाने बोलवलं. भाऊ माझा चिंचवडमध्ये राहतो. तो म्हणाला इकडे ये. तू इकडे आल्यानंतर मला धन्वंतरीमध्ये पाटील सर भेटले. पाटील सरांनी मला महेश सरांचं नाव सुचवलं आणि तिथे आल्यानंतर मला महेश सर इतके चांगले मिळाले की त्यांनी मला त्या आजारापासून मला आता मुक्तच केलं. माझं मोठं ऑपरेशन झालं. मला असा आजार होता की मला टॉयलेटच्या जागी छोटीशी गाठ होती. त्या गाठीचं डॉक्टरांनी समजावून सांगितलं. ते म्हणाले कॅन्सर आहे. पण त्या कॅन्सरला मी एवढी घाबरली ऐकून. पण डॉक्टरांनी इतकं मला समजावून सांगितलं की तुम्ही घाबरू नका, हा आजार असा आहे की हा बरा होणार आहे. तिथेच मला स्वतःला उभं राहायला ताकद मिळाली. डॉक्टरांच्या बोलण्यामुळे मी उभी राहिली. माझ्या डॉक्टरांनी पहिलं रेडिएशन केलं. 5 आठवडे रेडिएशन झाल्यानंतर 1 महिन्याने गॅप दिला. नंतर माझं ऑपरेशन केलं. ऑपरेशन असं केलं की मला इतका गुंतागुंतीचा होता. ट्रॉमा बॅग बसवली, संडासची वाट माझ्या पोटावर आणली. 1 वर्षभर त्याचा त्रास होता. तोही त्रास माझा कमी झाला आणि मी आता 6-7 केमो घेतली. इतकं म्हणजे डॉक्टरांच्या बोलण्यामुळे मी उभी राहिली. डॉक्टरांनी मला सांगितल्याप्रमाणे जसा मला त्रास होता तसा तो त्रास सहन करून मी आज बघा 5 वर्ष झाली. मला कोणी म्हणणार नाही की हा बाईला कॅन्सर झाले म्हणून. आज मी 4 का 5 वर्ष असल्यामुळे 1 वर्ष लॉकडाऊन मध्ये गेलं आणि आता मी पुन्हा चेकअपला आले. आता मला कोणताही कसलाही आजार नाहीये. फक्त चेकअप करायचं म्हणून मी आली. मला महेश पवार भेटले. त्यांच्याबरोबर मला शिवा भेटला. माझं हरिहरेश्वर जसं आहे तसे महेश आणि शिवा हे 2 भेटले. त्यांना मी मनापासून धन्यवाद करते की जे आहे ती आज त्यांच्यामुळे मी उभी आहे. नमस्कार, मी नीना राजेंद्र. ही माझी आई आणि आईचा पुनर्जन्म म्हणजे आम्ही समोर पाहिलेला आहे. आणि आमचं श्री क्षेत्र हरिहरेश्वर दक्षिण काशी आहे. जसं ब्रह्मा विष्णू महेश पार्वती यांचं तिथं उगमस्थान स्वयंभूस्थान आहे, तसं आम्हाला डॉक्टरांचं नाव कळल्यानंतर महेश पवार म्हणजे आमच्या साक्षात महेश म्हणजे शंकर उभे राहिले. आणि त्याच्याबरोबर शिवा म्हणजे त्यांचे जे असिस्टंट आहेत तर ते पण आम्हाला शिवा म्हणजे दोघांचे नाव एकत्र म्हणजे शंकरच आमच्या पाठीमागे जे महादेव आहेत ते उभे राहिले. आईचं असं होतं की आम्ही जमिनीचे म्हणजे पाय सरकलेले, पूर्ण आमचं काय कळतच नव्हतं आम्हाला. कोलनचा जो कॅन्सर होता त्याच्यानंतर मग सगळे ट्रीटमेंट झाले सुरू. त्यानंतर रेडिएशन झालं आदित्य बिर्याला महेश पवार डॉक्टरांच्या सोबत. त्यानंतर मग पुढे 1 महिना गॅप देऊन मग साधारण 2016ला 16 तारखेला आईचं मोठं ऑपरेशन झालं धन्वंतरी हॉस्पिटलमध्ये. आणि धन्वंतरी हॉस्पिटलमध्ये झाल्यानंतर पूर्ण हॉस्पिटलला 9 वाजता हॉस्पिटल सुरू. जे ऑपरेशन झालं ते अगदी 3:30-5 वाजेपर्यंत आम्हालाच काही कळत नव्हतं नक्की काय झाले ते. पण व्यवस्थित ते स्टोमाची बॅग होती म्हणजे संडासची वाट असते ती क्लोज करून परत 1 वर्ष आपण स्टोमा बॅग म्हणजे पोटावर आणलेली. आणि मग ती संडासच्या टॉयलेटची जी बॅग आहे तो पोटावर आपण सगळं हे करत होतो. आणि त्यानंतर जवळजवळ वर्षभर गॅप झाल्यानंतर मग ती जी बॅग असते टोमाची परत क्लोज केली आणि आता रेग्युलर तिला संडास होते. आता टॉयलेट म्हणून आपण म्हणतो. त्याच्यानंतर बरेच वर्ष काढल्यानंतर आमचा लॉकडाऊन नंतरचा फॉलोअप होता. पण पेट स्कॅनिंग असतं त्याच्यामध्ये सगळे. आता म्हणजे ह्या वर्षात आम्ही 2021 मध्ये परत फॉलोअपसाठी आले. तर आम्हाला डॉक्टर महेश पवार यांनी त्यांचं त्या माध्यमातून आम्हाला जे डॉक्टर भेटले आणि आम्ही त्यांना शंकरच अवतार म्हणतो. तर त्याप्रमाणे आमची आई पूर्णपणे सुखरूप बरी आणि आता तिला काहीच झालेलं नाही. तिचा फॉलोअप आहे. त्याचप्रमाणे आम्हाला त्यांच्याबरोबर त्यांची शिवा हे आणि पूर्ण स्टाफ यांनी आम्हाला भरपूर मदत केलेली आहे. आणि आता तिला कुठल्याच आजार नाही. प्रत्येक फॉलोअप म्हणून आम्ही त्यांच्यासाठी घ्यायला आलेलो आहे. त्याचप्रमाणे तुम्ही ज्या काही अडचणी बाधा असतील तुम्ही नक्कीच क्लिनिक केअरला भेट द्या आणि डॉक्टर महेश यांना भेट द्या. धन्यवाद.